आजच्या या विशेष बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत एका अकाली जाणाऱ्या नेत्याच्या स्मृती आणि त्यांच्या वारसावर। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे। अजितदादा हे फक्त राजकारणी नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचे दादा होते। त्यांच्यासोबत 27 वर्षांपासून सावलीसारखे फिरणारे त्यांचे विश्वासू ड्रायव्हर शामराव मनवे म्हणजेच मनवे मामा आजही त्यांच्या आठवणींमध्ये रमलेले आहेत। इतर अनेक जण राजकीय पद, उपमुख्यमंत्रीपद, पक्ष नेतृत्व किंवा पुढे येण्याच्या मागे धावत होते, पण मनवे मामा फक्त दादांना शोधत राहिले। ज्वालाच्या राखेत, ढिगाऱ्यात, फक्त दादांच्या स्मृती शोधत। खरंच जवळच्या व्यक्ती शेवटपर्यंत सोबत असतात। मनवे मामा यांच्यासारखे निष्ठावंत आज दादांच्या जाण्याने उद्ध्वस्त झाले आहेत। दादांच्या निधनाच्या फक्त 3 दिवसांतच 31 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मी सुनेत्रा अजित पवार। पण या घाईबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत। दादांना जाऊन अवघे 2-3 दिवस झाले असतानाही इतकी त्वरित नियुक्ती का? पक्षातील स्थिरता राखण्यासाठी की वारसा पुढे नेण्यासाठी? हे प्रश्न आता राज्याच्या राजकीय वर्तुळात घुमत आहेत।